तर कसं आहे पब्लिक, आज सकाळी उठायला थोडं लेटच झालं. तर लेट उठलो तर म्हणलं आधी आता शेण उचलून घेऊ. शेण उचलतच होतो त्याच्या आधी गाईला आणि बैलाला मुरघास टाकलेला होता. बैल तर मस्त खात होती, पण आमच्या गाईला जर आवडलं नाही ती डायरेक्ट पातील उलट करून देते. म्हणलं जाऊ दे आता काय म्हणणार तिला पण आहे की. आणि आपल्या कारुळीला पण मुरघास टाकलेला होता. म्हणलं चला त्या खात्या का नाही ते बघू. आणि तिथं फक्त गिरी आणि सोनी होती, पिंकी नव्हती तिथं. म्हणलं तिला आवाज देऊन बघू येते का नाही. पिंकी चाल. एक आवाज दिला तर ती पळतच आली भाऊ. तशी तिला लहानपणीपासून सवय लावलेली आहे, त्याच्यामुळे ती आपण बोलवलं का लगेच येते. बिन उचलाचं काम तर करून घेतलं होतं, पण आपल्या गोट्यामध्ये आपलं मुरुम टाकायचं काम चालू होतं. दगड टाकलेले होते, पण मग 2-3 दिवस त्याच्यात काही मुरुम टाकलाच नाही. आणि तिथं मग शेण ते वगैरे लय असं असलं होतं कारुडीचं. म्हणलं आता तेवढं साफ बीप करून घेऊ आणि मुरुम टाकून घेऊ. म्हणलं त्याच्या आधी आपल्या बकऱ्याला पाला टाकून देऊ, कारण त्याला सकाळी मुरघास टाकलेला नव्हता. आणि चिंचीचे फाटे वाढलेले आहे, त्याच्या खाली ऊन पण येत नाही, त्याच्यामुळे लय ओलं राहत. तर म्हणलं आपण चिंचीचा पाला तोडू बकऱ्यांसाठी. आणि बकऱ्यांना पाला तोडण्यासाठी पण लय बाहेर जुगाड केलेलं आहे. ट्रकचं जे शॉकअप असतं का त्याचा विळा बनवलेला आहे. मग काय आपण घेतले लवकर फाटे बिट्या तोडून, त्याच्यामध्ये आपली गिरी आणि सोनी पण खात होती पाला. आणि आपल्याला आलं लय जीवावर कामाचं. म्हणलं चारा तर टाकलाच बकऱ्यांना, आता आपण इथंच आराम करू. मस्त पैकी तिथंच वावरामध्ये झोपून घेतला. झोप झाल्याच्या नंतर मला प्यायची चहा, ते पण गुळाची प्यायची होती. मग गुळाचीच बनवली. म्हणलं आता पिऊन पो कशी झाली, पण एकदम फेलगमत झाली. चहा चांगलीच नव्हती बनली. म्हणलं आता तिला फेकून देऊ. चला म्हणलं आता देऊ कुत्र्याला टाकून. कुत्रा तरी मस्त पैकी आईश का कुत्र्याला दिली चहा टाकून. आपला मूड हाप झालता. म्हणलं चला जाऊ दे आता, काही चहा नाही प्यायची, आपण आपलं काम करून. त्याच्यामध्ये मी दगड टाकलेले होते, ते लय मोठे होते, तेवढे हातोडून फोडून घ्यायचे होते. मग घेतले फटाफट दगड फोडून घेतले होते. त्याच्यावरती मला टाकायचा होता बारीक मुरुम. त्या साईड लागत होतं पावडा आणि गमीला ते आणण्यासाठी चाललंच होतं. तर आपली पिंकी ते अशी मस्त आरामात बसले होते. म्हणले यांना काही गमना पाचताय. पावडं तर पाहिलंच, पण यांच्यावर लक्ष गेलं माझं. म्हणलं अरे यांना पाणी पाजायचं राहूनच गेलं. चला म्हणलं यांना पाणी पाजून घेऊ. आणि टाक्यामध्ये पाणी नव्हतं तर मोटर चालू करायची होती मला. मोटर तर चालू करून घेतली होती. म्हणलं टाकी भरून घेऊ फटकन, त्याच्यामध्ये ताण लागली होती. म्हणलं पाणी पिऊन घेऊ आता इथं. चला म्हणलं गाईला पण पाणी पाजून घेऊ, कारण तेवढं मुरुम टाकून घ्यायचं होतं मला गोठ्यामध्ये. म्हणलं चला फटकन बैलांना पण पाणी पाजून घेऊ. या बैलांचं अजून मला की मारलेलं नाही, पण हा बैल जास्त जॅडिंग करतात आज, कारण काल त्याला चारा टाकत होतो. त्यानं काल मला मारलं होतं, मग मी त्याला मारलं, त्याच्यामुळे त्याला राग आलेला आहे. पण त्याचा राग अजून काही गेलेला नाही. तुम्ही शेवटी बघा कसा धावतो तो मारण्यासाठी मला. कसं आहे मग शिंगरू हे थोडं शांत आहे, पण एवढं पण शांत नाही यार का. एवढं मानावर नाही घ्यावं लागत याला. चला म्हणलं यांच्या नादी लागून काही फायदा नाही. म्हणलं आपला मुरुम टाकायचा फटाफट टाकून घ्या. आणि आपल्या गाईला देण्यासाठी सुगरज संपली होती. म्हणलं चला सुगरजचं पोतं घेऊन येऊ गावात. सकाळी तिला सुगरज दिली नव्हती, मग दुपारी पोतं आणलं. म्हणलं आता तिला सुगरज देऊन देऊ. सुगरज खायचं म्हणलं, तिला खुश होती भाऊ. तिला सकाळी दिलेलं नव्हतं ना, त्याच्यामुळे मग ती अडेन करत होती. मग तिला दिलं ठेवून सुगरज घे म्हणलं खाऊन एकदा. चला म्हटलं आता काही काम पण नाही, आणि तेवढं मुरुम टाकायचं होतं शेडमध्ये, तेवढं टाकून घेतला तुम्ही. म्हणलं आता कुठं तरी निवांत बस. मग काय संध्याकाळ झाली ना, आपलं दूध काढायचा टाइम झाला. त्याच्यामध्ये आपल्या गाईला मासे पण लय अडेन करतात, त्याच्यामुळे ती दूध पण काढू देत नाही. म्हणलं घेऊ आता दूध कस तरी काढून. तर व्हिडिओ तुम्ही लास्ट लोक बघितला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करून घ्या तेवढं.